नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आज आम्ही आलेलो आहोत कर्नाटक येथील कर्नाटकची जुनी राजधानी असणारी आणि अतिशय ऐतिहासिक महत्त्व असलेलं ठिकाण म्हणजे म्हैसूर या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सध्या म्हैसूर हे ज्याच्यामुळं खास प्रसिद्ध आहे, विशेषतः आहे, अशा चामुंडा देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहेत. चामुंडा देवी म्हणजेच महिषासूर मर्दिनी, त्या दर्शनासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आता दर्शन करतोय. समोरच या ठिकाणी मंदिर आहे. समोर पाहू शकता या ठिकाणी देवीचा रथ निघालेला आहे. अतिशय सुंदर हा देवीचा रथ आपल्याला समोर पाहायला मिळतोय. तर महिषासूर मर्दिनीचा हा जो इतिहास आहे, हा इतिहास पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः आपण मंदिराच्या जवळ जाऊयात आणि नंतर या म्हैसूर आणि महिषासूर मर्दिनी म्हणजे चामुंडा देवीचा काय इतिहास आहे त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत. देवीचा रथ आणि देवीसाठी भक्तांचा असणारा उत्साह या ठिकाणी आपण समोर पाहतोय. पाहू शकतो देवी अतिशय थाटामध्ये. दक्षिण भारताची ही रथयात्रा ही एक विशेषता आहे. सर्वत्र अशा प्रकारचे सुंदर रथ असतात आणि ही रथयात्रा आपल्याला पाहायला मिळते. तर आज हा रथ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी देवीच्या मंदिराच्या शेजारी सभोवताली या रथयात्रा आहे. लगेच हा रथ पुढं जातोय. अतिशय भव्य दिव्य असणारा हा रथ आपण पाहू शकताय. पहा, दोरीच्या साह्याने हा रथ ओढला जातोय. सर्वांच्या मदतीने हा रथ आता ओढला जातोय. अगदी दगडी चाकाच्या माध्यमातून बनवलेला हा रथ. चला तर पाहूया देवीचं पुढील दर्शन आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व इतिहास आणि सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल. आता रथ आम्ही दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये जात आहोत. तर या ठिकाणी दर्शन रांगेची अशी व्यवस्था मंदिराच्या अगदी चिटकून केलेली आहे. तर दर्शनासाठी आता आतमध्ये जात आहोत आम्ही. अगदी सुंदर आणि मन प्रसन्न होईल असं हे वातावरण. अगदी भल्या सकाळच्या वेळी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पाहू शकता स्टीलच्या जाळीपासून बनवण्यात आलेलं हे सुंदर असं दर्शन रांग. आणि फायनली आता मंदिरामध्ये या ठिकाणी आमचा प्रवेश होतोय. सभोवतालचा परिसर आणि या ठिकाणी हे देवीचं प्रवेशद्वार. आम्ही प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी आता प्रवेश केलेला आहे. समोर पाहू शकता. दर्शन झाल्यानंतर आता या ठिकाणी आम्ही बाहेर आलेलो आहोत. पाहू शकता मंदिराचं हे प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य असणारं आणि सभोवतालचा परिसर. मंदिराबद्दल या ठिकाणी अशी ख्याती सांगितली जाते की हे जे मंदिर आहे म्हैसूर शहरामध्ये असणाऱ्या एका उंच टेकडीवरती हे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर साधारणतः याचं जे अंतर आहे ते 8 किलोमीटर अंतर आहे रोडने. आणि जर आपण पैदल येणार असाल तर चालत यायला 1108 पायऱ्या आहेत असं असणारं जवळजवळ समुद्र सपाटीपासनं 3490 फूट उंच असणारं हे मंदिर आहे. आणि याबद्दल असं सांगितलं जातं की महिषासूर नावाचा जो दानव होता, या महिषासुराने अतिशय धुमाकूळ माजवलेला होता. त्यामुळे राजकीर्दसुद्धा या ठिकाणी संपुष्टात येत होती. अशा वेळेस त्या काळच्या राजाने देवी मातेला प्रार्थना केली आणि देवीने या महिषासुराला मारण्यासाठी
रूप धारण केलं ते चामुंडा म्हणजे महिषासुरमर्दिनीचं, आणि 9 दिवस 9 रात्री या महिषासुरासोबत युद्ध करून अखेर या देवीने महिषासुराला मारलं. मात्र महिषासुराला वरदान होतं, त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब या जमिनीवर पडला तर त्यापासून हजारो महिषासुर निर्माण होतील. म्हणून शेवटी देवीने स्वतः चंडिकेचं रूप धारण करून त्याचं संपूर्ण रक्तसुद्धा या ठिकाणी प्राशन करून त्याचा वध केलेला आहे. आणि या केलेल्या थरारक पराक्रमानंतर इथल्या राजाने देवीचा सन्मान आणि देवीचं एक आराध्यता म्हणून देवीला 3 गोष्टी या ठिकाणी अर्पण केल्या. त्यामध्ये देवीला प्रसाद म्हणून म्हैसूर पाक, देवीला वस्त्र म्हणून म्हैसूर सिल्क साडी, आणि देवीला शीतल करण्यासाठी म्हैसूर चंदन म्हणजे लाल चंदनाचा एक प्रकार या ठिकाणी देवीला अर्पण केलेलं होतं. असा या म्हैसूरचा इतिहास आहे. म्हणजेच अगोदरच्या काळामध्ये हे जे म्हैसूर आहे, म्हैसूर हे नाव नसून म्हैसापूर या नावाने हे ओळखलं जायचं. आणि त्यानंतर 1500च्या नंतर याचं नाव या ठिकाणी हे म्हैसूर असं पडलेलं आहे. असं असणारं अतिशय ऐतिहासिक आणि भव्य दिव्य असणारं हे मंदिर आहे. आणखीनही या ठिकाणी तेच काही आपण ठिकाण पाहणार आहोत. तर व्हिडिओशी या ठिकाणी जोडून राहा आणि पुढील व्हिडिओचं या ठिकाणी नक्की पहा, कारण याच्यामध्ये संपूर्ण म्हैसूरमध्ये आपल्याला काय काय पाहण्यासारखं आहे आणि तिथे आपण कसं जाऊ, कसं पाहू, ही सर्व माहिती दिली जाणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी व्हिडिओशी जोडले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.